हे वॉट्सअप काय हां तोंड पुसत्या तर हे वॉट्सअप काय कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल. काय गुड मॉर्निंग. उठलो आंघोळ बिंघोळ झाले नाश्ता ना झाला चाललो होता निकलसला डिब्बा घेऊन डिब्बा येतं का बाय येतं का येतं चालू निकलसला निकलस होता बघू क्या सीन चालू आहे तिकडं तर होई चला वरती आलं निघतच लावा टाकीवर टाकीवरचं काम चालू आहे बाकी माहित नाही आता एवढंच माहिती आहे मला का टाकीवरचं काम म्हणजे एवढा अख्खा भराच आहे एवढा आणि या समोरचा एवढा भराच आहे टाकी तर एवढीच आहे येऊ काय हां हे पुढची जागा आहे ओके तर चालले काम तोच. आणि नवीन गोष्ट घेतली आता एक ही गोष्ट विकत घेतली जर व्हायब्रेटर्स घेतला विकत भाडं जास्त बोलतो विकत जाऊ दे तसं काही ना व्हायब्रेटर घेतला एक जाऊ दे घरचं बोलतो तर चालले काम टाकी भरतात टाकीचा स्लॅब येतो इथं वरती. हॅलो ते काकांचं काम चालू आहे मस्त लाईटीच आहे. सावकाश 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 चालू आहे बोर्ड वेळ लागला मेन स्विच येऊ आणि तिकडे एक तो एक मेन स्विच इलेक्ट्रिशियन आहे भाई आमचं गुरु आतमध्ये गुरुला असतं तुमचं तर काहीच तेच चालू काम थोडासा लाईटी बिटी सगळा आपलं काही नाही वरती स्लॅब भरायचं काम चालू आहे बस दुसरं काहीच नाही एवढंच. आता ही मॅडम दादा पप्पा आल्यान खाला आल्यान काय माहिती काम आहे ना मला काम तुम्ही आता इथे 2-4 कामं करणार उद्या पळून जाल आज करायची कळत त्या उद्या बूम बूम काय उद्या चालली कन्याकुमारीला नको लरू भात कारोल हे भात कारोल नको लरू जावला जेवताना लढत यांनी लढवली यांनी ये राक्षस लढवली तुम्ही जेवा ये मम्मी नाही पप्पा यो भाताचा मोठा हालत भाई जेवायला बसले आता तारखेला लावले पप्पा मस्त जेवतात आणि इथे लढवत उठली यानी यानी कलर दिला लढवत ना ते बघ लढत अजून अरे रूम भरल बालदीने आतमध्ये एक मगाशी आलो घरी इथं फेसवानला आणि थोडा घाई ना कारण की आता इथं वेदू बरी अस वेदू आणि मी बरे बरी अस दात कोणी आला उंदरानी मामा सेठ हॅलो आईला आलेलं कामाला लावले बाई कामाला आणि मामीला कामाला लावले तर काम चालू आहे कारण की मम्मी चालले बाहेर आईला अडकवून देणार आहे मी पण चालले बाहेर जरा चलो बाय बाय यो इथं बघ लाईटनिंग आहे इथं लाईटनिंग ना यो इथं बाय बाय काय चाललो आता डोंबिवलीला साखरपुडा आहे कोण कोण दाखवतो आपल्यासोबत चला जाऊ आता आणि जो खाली पांड्या ए पांड्या आता इथं आल्यावर डोंबिवलीला साखरपुड्याला नवरी येऊन जेले डबल साडी चेंज करायला गेले आणि माझ्यासोबत संस्कार संस्काराची पेटी घातं वैष्णवी आणि पलक शो मी युअर फेस हां ओके वैष्णवी गातांग काय माहिती काय माझ्या पतात असतं असं सगळं आम्हाला पेट्या आल्या नाश्ता एक कोटीचा कचरा दिला येईल कचरा असा खाली ठेवायचा पद्धतशीर तर आल्या इथं आता
आणि बसल्या. नवरी येऊन गेली तर डबल येणार आहे. नंतर संदेश तिकडे धावतो गोऱ्या का. आणि बाई थंडी आम्ही तर थंडी आहे ना आहे. लवकर या आम्हाला घरी जायचं आहे. एक काहीतरी कार्यक्रम चालू आहे इथं. अंगठी घालतो वाटतं ही नवरी. ही नाही बहिणीच तो संदेश तिकडे नवरीचा हाऊस. याके बापरे नवीनच काहीतरी त्याला आताच. अख्खी फ्रेमचा वाटो लावला या सँडीनी. झोल नकाला आणले तो. आपल्या इथे लगेच अंगठी घातल्या सुपारी फुटली का लगेच चालले जेवायला. आला पेराला योच तो. अरे पुराणी म्हणजे यो 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 पेराला भाई पेराला. थंडी वाजतो पाहिजे आम्ही तर. यो बहिणीचं साखर पण इकडे हिंट. बाई तिकडे कोणतं सिगरेट ओढतोय बघ. धूळ सोडले बाकी पक्का. खायला दिली आम्हाला एक पेटी कापली. हे पेटी नाही मागा अजून मागमध्ये. बाबा घाबरल्या. वा जाम भारी. मगाशी आलो साखरपुऱ्याच्या घरी. मगाशी झाली आम्ही तरी एक तास झाला आलो. आणि आता थोडासा फ्रीज जरा सामसूम करतो कारण की इथे झाली परवा मम्मीला काम दिले बाई. फ्रीज बोलता अक्का सामसूम कर कारण की बंद करायचं आहे. कमी जास्ती होतं लाईट त्यामुळं सटक्यान फटका लागल पक्का मोठा. म्हणून जरा फ्रीज जरा साफच करतो. काय सामान काढलं आहे घेतलं आणि रिओबीचा फ्रीजन गवली बराच. तर तेच काढतो आता फ्रीज साफ करतो. दुसरा काहीच ना असं एवढाच. फ्रीज साफ करून झाल्यावर भेटू. झाला आता 1 खंड 2 खंड झालं. 7 खंड राहिले आणि अख्खा बाकी अजून डीप फ्रीज. तर झाल्यावर भेटू. सो गाईज आता मला एक गोष्ट दाखवतो. मी साफ केली ही फ्रीज बघू शकतो. पूर्णपणे साफ केला मी आम्हाला कुठं आला पूर्णपणे. आणि हे जो आहे ना तो सगळा उद्या उचलून नेतला असला. हे पण फक्त राहिलो एवढाच सामान. बाकी हे पण का साफ केलं. हे पण गेला पूर्ण. फ्रीज पुसला मी किती नीट अँड क्लीन. आणि बाहेर रूम पण पुसला आहे. आणि इकडे पण पुसला आहे मी थोडाफार. आणि आता झोपायला जातो. मम्मीची कामं आटपते आणि झोपते. मग सकाळी लवकर उठते. डबल कामं करते आणि जाते. आणि तर मम्मी काय करते. अरे तो घी बनवायचं राहिलेलं ना आता जाणार मग तसं राहणार ते. गाईज बघू शकतात आमच्या घरात मम्मी फुल घी बनवतं आणि संपवलं पण रास 1.5 किलो संपवले आज. तुम्ही 1.5 किलो जास्ती बनवलं असेल. 1.5 किलो घी संपवले आज. हो इथे लाडू बनले सकाळी ना आई मागाशी आलती ना. ताई लाडू बनवत आलती. आईला येतात ते लाडू मम्मीला नाही येत. आईला येतात. मग आई आलती लाडू बनवायला. ते बनवलं साजूक तुपास. तर झोपता आता. करूया आजच्या ब्लॉगला इथंच एंड. कसा वाटला हा ब्लॉग. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट, शिवरात्री. बाय बाय.